वरच्या बाजूला द्रावण फुटलेलं सारखं दिसत असेल तर ते मोरचूद ओरिजिनल नाही आहे. वरच्या बाजूला द्रावण फुटल्यासारखं दिसतं, मधल्या बाजूला ते द्रावण नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव, यश ॲग्रो लॅब. मोरचूद कसा ओळखायचा ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी खर्चातला हा जो आपण दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद साधतोय, माझी विनंती आहे आपल्याला की जास्तीत जास्त बागायतदारांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपण बोर्डूची फवारणी करतो, मॅजिक स्प्रेची फवारणीसाठी आपण मोरचूद वापरतो आणि पुन्हा पाऊस पडतो, पानगळ सगळी होऊन जाते आणि मग वाटतं की अति पावसामुळं आपल्याला पानगळ झाली. बागायतदार म्हणतो जर कॉपर चांगल्या दर्जाचा आपण वापरला तर मात्र नक्की सांगतो, एक 4 ते 5 वेळा जर आपला बोर्डोच्या अर्धा PPMचे म्हणजे 0.5% बोर्डोचे जर आपल्याला बोर्डोच्या फवारण्या गेलेल्या असतील आणि त्याचा pH जर 9, 10, 11च्या आजूबाजू असेल तर 100% बागेचे एक सुद्धा पान शेवटपर्यंत चांगलं टिकतं. परंतु अशा फवारण्यात सुद्धा जर बागेचं जर पानगळ होत असेल तर दोष निसर्गाला न देता दोष हा कॉपर सल्फेटला द्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण कॉपर सल्फेटमध्ये बऱ्यापैकी भेळ मिसळ आहे. ती भेळ मिसळ ओळखायची कशी मी अगोदर सांगतो आपल्याला. मोरचूद घ्या, जो आपल्याला मिळालेला आहे बाजारातून मोरचूद घ्या. एका ट्रान्सपरंट भांडं घ्या, म्हणजे प्लॅस्टिकचं असो किंवा काचेचं असो. त्यात एक 5 ते 10 ग्रॅम मोरचूद चांगला विरघळून घ्या, चांगलं ढवळा आणि ते मोरचूदचं द्रावण स्थिर ठेवा. कालावधी जाऊ द्या, 2 तासाचा कालावधी गेल्यानंतर ते वरच्या बाजूला सल्फरचा आपल्याला कडेच्या बाजूला एक थर आलेला दिसेल. म्हणजे ते सल्फर असतं, कॉपर सल्फेट आहे म्हणलं, त्यात सल्फर असला पाहिजे. वरच्या बाजूला द्रावण फुटलेलं सारखं दिसत असेल तर ते मोरचूद ओरिजिनल नाही आहे. वरच्या बाजूला द्रावण फुटल्यासारखं दिसतं, मधल्या बाजूला ते द्रावण डार्क निळ्या रंगाचं दिसतं आणि खालच्या बाजूला काहीतरी थर साचल्यासारखं दिसतो. असं जर द्रावण असेल तर तो फेरस सल्फेटचा मोरचूद आहे. म्हणजे जर फेरस सल्फेटला जर गंधकाची धुरी दिली तर मात्र त्याला एक निळा स्फटिक तयार होतो आणि आळा असा निळा स्फटिकसुद्धा विकण्याची बाजारात स्पर्धा आहे. खरं म्हणजे कॉपर सल्फेट इतक्या स्वस्त नाही आहे, महाग आहे आणि अलीकडच्या युद्धामुळं किंवा जे काय धोरणं असतील त्याच्यामुळं सुद्धा हा कॉपर सल्फेट वाढलेला आहे. तर त्या विषयात खोलात किंवा कोणावर टीका करतोय अशातला भाग नाही किंवा त्या खोलात सुद्धा आपल्याला जायचं नाही, पण मोरचूदाचे दर वाढलेले आहेत. मग मोरचूद जर आपल्याला चांगला ओळखायचा असेल तर स्वच्छ पाणी घ्या, त्यात कॉपर सल्फेट चांगलं टाका, 5-10 ग्रॅम टाका, चांगलं ढवळा आणि पहिल्या थरापासून शेवटच्या थरापर्यंत एकसारखं ट्रान्सपरंट निळ्या रंगाचं पाणी दिसलं पाहिजे आणि त्या द्रावणाचा pH हा 2 ते 2.5 ते 3 असला पाहिजे. जर फेरस सल्फेटचा जर मोरचूद असेल किंवा तुरटीच्या पाण्याला जर तुरटीच्या खड्यानं जर रंग दिलेला असेल तर त्याचा pH मात्र खाली जात नाही आहे, त्याचा pH हा वाढतो. त्यामुळं हा कॉपर सल्फेटच्या पाण्याचा pH सुद्धा चेक करा, तो 2.5 ते 3 पर्यंत पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर त्यात भेळ आहे एवढं ओळखा. आणि असा चांगला मोरचूद घेतला आपण ज्याचा pH 2.5 आहे, ज्याचं सोल्युशन ट्रान्सपरंट तयार होते, असा मोरचूद घेतला आणि अर्धा किलो मोरचूद 250 ग्रॅम चुना, सल्फर आणि किंवा पोटॅश किंवा 0.050 टाकून जर आपल्या एक 4 ते 5 फवारण्या झाल्या तर मात्र बागेची पानगळ अजिबात होत नाही. बागायतदार मित्रांनो, आपण आपल्या कंपनीचा, आपल्या लॅबचा यश कॉपर म्हणून आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. माझी विनंती आहे नक्की तो सुद्धा वापरण्याचा प्रयत्न करा. आपण दर्जा चांगला देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण कॉपर सल्फेटमध्ये 24% कॉपर आपण त्यात नेमकेपणानं देण्याचा प्रयत्न केला आहे. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढायचं असेल तर औषधाचा खर्च आपल्याला प्रचंड कमी करावा लागेल. त्यासाठी जे आपण केमिकल्स वापरतोय ती केमिकल्स आपण चांगल्या दर्जाची वापरली पाहिजेत असं माझं मत आहे. मग ती युरॅसिल असेल, 6-बे असेल किंवा जे केमिकल्स बागेला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक लागतात, ते केमिकल्स मात्र आपण व्यवस्थितरित्या वापरायचा प्रयत्न करायला पाहिजे. बागायतदार बंधूंनो, संवाद जरी रोखठोक झाला असला तरी मला वाटतं नक्की आपल्याला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त बागायतदारांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.